हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, तुम्ही कधी विचार केलाय की काही विशिष्ट गोष्टी रात्री खाल्ल्यामुळे काय होत असेल? तुमचं उत्तर जर नाही असेल तर मग तुम्ही माझा हा आजचा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे ज्याबद्दल तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. फ्रेंड्स, तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडून, तुमच्या मोठ्यांकडून, डॉक्टरांकडून, तज्ज्ञांकडून ऐकलं असेल की रात्री जास्त जड गोष्टी खाऊ नये. तुम्ही कधी विचार केलाय ही सर्व असं का म्हणतात? तर खरं सांगते, ही वायफल बडबड नाहीये, यामागे शास्त्रीय कारण आहे. एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलंय की जर रात्री आपण पचायला जड असलेले अन्न खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या मेटाबॉलिझमवर होतो. यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि आपलं वजन सुद्धा वाढू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या आपण रात्री खाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर मी तुम्हाला कारण सुद्धा सांगणार आहे की का या गोष्टी आपण रात्री खाणं टाळलं पाहिजे. चला मग जाणून घेऊया अशा 5 गोष्टींबद्दल ज्या आपण रात्री खाऊ नयेत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे पालेभाज्या. तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की आपल्याला खूप साऱ्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपल्या शरीराला लागणारी खूप सारी पोषक तत्वे असतात. हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी कितीही लाभदायक असल्या तरी त्या आपण रात्री खाणं टाळलं पाहिजे. तुम्ही डॉक्टरांना आणि तज्ज्ञांना बोलताना सुद्धा ऐकलं असेल की आपल्याला जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, पण जर आपण रात्री हिरव्या भाज्या खाल्ल्या तर त्यामुळे आपली झोप खराब होऊ शकते. आताच झालेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की जर तुम्ही रात्री पालेभाज्या खाल्ल्यात तर त्यामुळे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो. पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल असतो, त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदात सुद्धा सांगण्यात आले की जर आपण रात्री पालेभाज्या खाल्ल्या तर आपला वातदोष वाढू शकतो. जर तुमचा वात वाढला तर त्यामुळे तुमची झोप पण उडू शकते. वातदोष वाढल्यामुळे आपली जी पचनसंस्था आहे ती मंदावते, सांधे दुखायला सुरुवात होतात, मांसपेशींना सूज येते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील ज्या नसा आहेत त्या पण वीक होऊ शकतात. जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाणं खूप आवडत असेल तर शक्यतो त्या सकाळीच खा आणि रात्री खाणं टाळा. दुसरं आहे सॅलेड. तुम्ही कधी विचार केलाय की जो सॅलेड दिवसा खाणं आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानलं गेलंय तो रात्री आपला दुश्मन कसा बनतो? 2019च्या एका अभ्यासात असं समजलंय की सॅलेडमध्ये जो फायबर असतो त्याला रात्री आपली पचनसंस्था पचवू शकत नाही, कारण रात्री आपल्या पचनसंस्थेची ताकद ही कमी झालेली असते. त्यामुळे आपल्याला अपचनाचा आणि पोट फुगण्याचा त्रास होतो, म्हणून आपल्याला रात्री सॅलड खाणं टाळलं पाहिजे. आयुर्वेदात सुद्धा असं सांगण्यात आलंय की रात्री आपल्या पचनसंस्थेची जी आग असते ती मंद होते, म्हणून आपल्याला रात्री जे पचायला जड पदार्थ असतात ते खाणं टाळलं पाहिजे. म्हणून शक्य असेल तर संध्याकाळनंतर आणि रात्री सॅलड खाणे टाळा, जेणेकरून तुमची पचनसंस्था चांगल्या प्रकारे काम करू शकेल आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या समस्या पण उद्भवणार नाहीत आणि झोप पण चांगली लागेल. त्यानंतर तिसरं आहे दही. तुम्हाला सर्वांना आता हा प्रश्न पडला असेल की दह्याला आणि दह्यापासून बनलेल्या ताकाला आपल्या पचनसंस्थेसाठी उत्तम मानलं गेलंय, मग तो आपण का खाऊ नये? तसेच जर आपल्याला पोटाच्या कोणत्या समस्या असतील तर डॉक्टर सुद्धा आपल्याला दही खाण्याचा सल्ला देतात. मग हा दही आपण सकाळी का खावा आणि रात्री का खाऊ नये? 2014च्या एका अभ्यासानुसार दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतात आणि जर दही आपण रात्री खातो तर त्यामुळे आपली जी झोप आहे ती खराब होऊ शकते. तसेच आयुर्वेदात सुद्धा आपल्याला रात्री दही न खाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, कारण रात्री दही खाल्ल्याने आपल्या शरीरात कफदोष वाढू शकतो. कफदोष वाढल्यामुळे खूप साऱ्या समस्या उद्भवू शकतात, जसं की आपला गला खराब होऊ शकतो, आपलं वजन वाढू शकतं, आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो, आपली पचनसंस्था सुद्धा खराब होऊ शकते आणि आपला बीपी सुद्धा वाढू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काही मानसिक समस्या सुद्धा उद्भवू शकतात, जसं की थकवा येणं, सुस्ती येणं, ताणतणाव येणं, त्याचबरोबर आपल्या डोक्याची जी समजण्याची क्षमता आहे ती कमी होणं. तसेच कफदोष वाढल्यामुळे आपलं जे सौंदर्य आहे ते सुद्धा खराब होऊ शकतं, आपली त्वचा तेलकट होऊ शकते, आपले केस गळू शकतात. तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही समस्या असली किंवा नसली तरी तुम्हाला अशा प्रकारची समस्या कधीही येऊ नये, म्हणून तुम्हाला दही खाणं टाळलं पाहिजे. चौथं आहे मोड आलेली कडधान्ये. आजकाल लोक मोड आलेली कडधान्ये सुपरफूड म्हणून खातात. ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं अशी लोक रात्री जेवणाऐवजी मोड आलेली कडधान्ये खातात. हे खरं आहे की मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात, पण जर आपण यांना रात्री खाल्लं तर त्यामुळे आपल्याला मोठ्या समस्या येऊ शकतात. 2011च्या रिसर्चनुसार मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, जे आपण रात्री खाल्ल्यामुळे आपली जी पचनसंस्था आहे ती बिघडू शकते. आयुर्वेदानुसार सुद्धा जर आपण रात्री मोड आलेली कडधान्ये खातो तर त्यामुळे आपल्याला वातदोष होऊ शकतो.
आणि तुम्हाला माहीतच आहे की जर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढला तर त्यामुळे आपल्याला झोप येणार नाही. त्यानंतर 5वं आहे फळे. ज्या लोकांना आपलं वजन कमी करायचं असतं ते रात्री हेल्दी फूड म्हणून जेवण टाळून फळे खातात. तुम्ही एक म्हण ऐकलीच असेल, ॲपल डे कीप द डॉक्टर अवे. या म्हणीनुसार जर आपण दिवसाला 1 सफरचंद खाल्ला तर आपल्याला कधीही डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. यामध्ये दिवसा सफरचंद खायला सांगितलेलं आहे, संध्याकाळनंतर किंवा रात्री नाही. म्हणून तुम्ही कधीही रात्री फळे खाऊ नका. एक अमेरिकन जर्नल ज्याचं नाव आहे न्यूट्रिशन, यामध्ये 2011ला एक संशोधन प्रसारित झालं होतं. यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की फळांमध्ये फ्रक्टोज आणि फायबर असतात. या दोन्ही गोष्टी रात्री खाल्यामुळे आपला जो मेटाबॉलिझम आहे तो स्लो होतो. त्यामुळे आपली पचनसंस्था बिघडू शकते आणि आपलं जे वजन आहे ते पण वाढू शकतं. आपल्या आयुर्वेदात सुद्धा हेच सांगितलं गेलंय की फळांना संध्याकाळ होण्या अगोदरच खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला रात्री जास्त प्रमाणात खाणं, जसं की ताट भरून जेवणं, बिर्याणी खाणं, फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर जास्त मसाला घातलेलं, मिरची घातलेलं जेवण आपण टाळलं पाहिजे. त्यामुळे आपल्या छातीत आणि पोटात जळजळ होऊ शकते. तसेच आपली झोप सुद्धा खराब होऊ शकते. त्याचबरोबर रात्री चहा आणि कॉफी सुद्धा कधी पिऊ नये, कारण त्यामुळे आपली झोप खराब होऊ शकते आणि आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो. शक्यतो रात्री ते सर्व पदार्थ खाणे टाळा जे पचायला जड असतात. शक्यतो असेच पदार्थ खा जे पचायला हलके असतात. यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की रात्री पालेभाज्या, फळे, दही, त्याचबरोबर कडधान्य, सॅलड, तिखट पदार्थ आणि पचायला जड असणारे पदार्थ सुद्धा खाणे टाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी पण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.